माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीतील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर याच्यावर आंदेकर टोळीतील सराईतांनी 11 गोळ्या झाडल्याचं उघडकीस आलंय। त्यापैकी 9 गोळ्या आयुषच्या शरीरात शिरल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली आहे। या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 2 आरोपींना प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी प्राजक्ता आपटे यांनी 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। लहान भावाला शिकवणीवरून घरी घेऊन आल्यावर आयुषवर नानापेठेतील लक्ष्मी कॉम्प्लेक्समधील तळमजल्यावर दबा धरून बसलेल्या आंदेकर टोळीतील सराईत यश पाटील आणि अमन पठाण यांनी पिस्तुलातून गोळीबार केला। या प्रकरणी यश सिद्धेश्वर पाटील वय 19 आणि अमित प्रकाश पाटोळे वय 19 दोघंही राहणार नानापेठ यांना अटक करण्यात आली आहे। याबाबत आयुषची आई कल्याणी गणेश कोमकर वय 37 राहणार लक्ष्मी कॉम्प्लेक्स हमाल तालीमजवळ नानापेठ यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली आहे। या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्यासह 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पसार आरोपी यश पाटील अमित पाटोळे यांना अटक करण्यात आलेली आहे। दोघांना न्यायालयात हजर करण्यात आलं। या प्रकरणातील पसार आरोपींचा शोध घेण्यात येतोय। आयुषवर गोळीबार झाला त्यावेळी अमित पाटोळे सुजल मिरगुळ तिथंच होते। आरोपींना पिस्तूल कुणी दिलं या दृष्टीनं तपास करायचा असल्यानं आरोपींना पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाकडे केलेली आहे। न्यायालयाने पाटील आणि पाटोळे यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत। आयुषवर आरोपींनी 11 गोळ्या झाडल्या। हल्ला झाला तेव्हा आयुषनं जर्किन परिधान केलं होतं। गोळ्या शिरल्यानं जर्किनची चाळण झाली होती। गोळीबार करताना 4 आरोपी होते। दोघे जण लक्ष्मी कॉम्प्लेक्स इमारतीसमोर दुचाकीवरती थांबले होते। गोळीबार केल्यानंतर आरोपी इथे फक्त बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकरच असं ओरडले। आरोपींनी परिसरात दहशत माजवली त्यामुळे या गुन्ह्यात पोलिसांकडून दहशत माजवण्याचे कलमही वाढवले जाणार आहेत। आयुष कोमकर याच्यावर सोमवारी संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमीत कडेकोट पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले। आयुषचे वडील गणेश कोमकर वनराज आंदेकर खून प्रकरणात कारागृहात आहेत। न्यायालयाने गणेश कोमकरला पॅरोल मंजूर केलेला होता। नागपूर कारागृहातून त्याला पुण्यात आणण्यात आलं। अंत्यसंस्काराच्या वेळी वैकुंठ स्मशानभूमीत मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रावले, उपायुक्त निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्यासह पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते। अंत्यसंस्कार पार पडल्यानंतर गणेश कोमकरला पोलीस बंदोबस्तात नागपूर कारागृहात रवाना करण्यात आलं।